किडनी खराब होण्यापूर्वी मिळणारे 10 संकेत व उपाय. आपल्या शारीरिक कार्यप्रणालीमध्ये कोणताही बदल दिसताच आपल्याला लगेच समजतं की आपल्या अमुक एका अवयवामध्ये काहीतरी समस्या आहे. जसे की श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्यास आपल्याला समजतं की आपले फुफ्फुस ठीक नाहीत. तसेच छातीत दुखू लागल्यास समजतं की हृदयात काहीतरी गडबड आहे. पण आपल्या किडनीच्या बाबतीत ही अशी स्थिती असते का? किडनी हा मानवी शरीरातील मुख्य अवयवांपैकी एक आहे. ही शरीरातून कचरा बाहेर काढण्याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्वाची कामे करते. किडनीचा आजार धोकादायक आहे, पण यातील सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आजार अतिशय शांतपणे शरीरावर हल्ला करतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किडनी खराब होण्याची मुख्य कारणे आणि त्यावर उपाय काय करता येतील जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं शरीर आपल्याला वेळोवेळी काहीतरी संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग एक दिवस अचानक रिपोर्टमध्ये समजतं किडनी खराब आहे. खूप शांतपणे वाढतो, म्हणूनच त्याला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. लघवीत बदल होणे, पाय सुजणे, रात्री वारंवार लघवी, थकवा येणे ही साधी वाटणारी लक्षणं कधी कधी गंभीर किडनी समस्या सुरुवात असू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत किडनी खराब होण्याचे संकेत, किडनी स्टोन आणि इन्फेक्शन पासून बचाव, घरगुती काळजी, कोणते पदार्थ टाळावे आणि किडनी आयुष्यभर निरोगी कशी ठेवावी. किडनीचे काम काय असते? सर्वप्रथम समजून घेऊया किडनी शरीरात नेमकं काय काम करते. आपल्या शरीरात 2 किडनी असतात. त्या पाठीच्या मागील बाजूस असतात. किडनीची मुख्य कामे शरीरातील घाण आणि टॉक्झिन्स बाहेर काढणे, लघवी तयार करणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, शरीरातील मिनरल बॅलन्स ठेवणे, ब्लड प्युरिफिकेशन करणे. म्हणजेच किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. आजकाल डायबिटीस, बीपी, जास्त मीठ, कमी पाणी, पेनकिलर यांचा जास्त वापर, स्मोकिंग, अल्कोहोल यामुळे किडनीचे आजार खूप वाढले आहेत. किडनी खराब होण्याचे 10 संकेत. लघवीत बदल होणे हे सर्वात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे. वारंवार लघवी लागणं, रात्री अनेकदा उठावं लागणं, लघवी फेसाळ होणं, लघवीचा रंग गडद होणं, लघवी कमी होणं, जळजळ होणं हे सायन्स किडनी इन्फेक्शन किंवा किडनी डॅमेजचे असू शकतात. दिवसातून पुरेसे पाणी प्यावे, लघवी दाबून ठेवू नये. इन्फेक्शन असेल तर दुर्लक्ष करू नका. शरीरावर सूज येणे, विशेषतः पाय, घोटे, डोळ्यात खाली सूज. किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात पाणी साचायला लागतं. मीठ कमी करावे, प्रोसेस्ड फूड टाळावे आणि बीपी कंट्रोल मध्ये ठेवावा. सतत थकवा येणे, किडनी खराब झाल्यावर शरीरात टॉक्झिन्स वाढतात, त्यामुळे व्यक्तीला सतत विकनेस वाटते. दम लागणे, काम करण्याची इच्छा नसणे, शरीर सुस्त वाटणे ही लक्षणं असतात. त्वचेवर खाज येणे, ब्लड मध्ये वेस्ट जमा झाल्यामुळे स्किन इचिंग सुरू होऊ शकतं. विशेषतः रात्री खाज वाढते, त्वचा कोरडी पडते. भूक कमी होणं, किडनी खराब होण्याच्या सुरुवातीला भूक लागत नाही, उलटीसारखं वाटतं, तोंडाला विचित्र टेस्ट येतो. श्वास घेण्यास त्रास, शरीरात एक्स्ट्रा फ्लुइड जमा झाल्यामुळे लंग्स वर प्रेशर येतं. सिम्पटम्स, दम लागणे, जिना चढताना त्रास होणे, छातीत जडपणा येणे. हाय ब्लड प्रेशर, बीपी आणि किडनी यांचा खूप जवळचा संबंध आहे. हाय बीपी मुळे किडनी खराब होऊ शकते आणि किडनी खराब झाल्यामुळे बीपी वाढतो. त्यामुळे बीपी रेग्युलरली तपासा. पाठदुखी किंवा कमरेत दुखणे, विशेषतः एका बाजूला दुखत असेल तर किडनी स्टोन किंवा इन्फेक्शन असू शकतो. स्टोनची सिम्पटम्स, असह्य वेदना असतात, लघवीमध्ये रक्त येतं, उलटी, मळमळ होऊ शकतं. लघवीत रक्त येणे हे खूप गंभीर लक्षण असू शकतं. पॉसिबल कॉजेस, किडनी स्टोन, इन्फेक्शन, किडनी डिसीज. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सतत नॉशिया किंवा उलटी, किडनी टॉक्झिन्स बाहेर काढू शकत नाही तेव्हा मळमळ, उलटी, चक्कर, कमजोरी अशी सिम्पटम्स दिसू लागतात. किडनी स्टोन का होतो? आजकाल किडनी स्टोन खूप कॉमन झाला आहे. मुख्य कारण कमी पाणी पिणं, जास्त मीठ खाणं, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स पिणं, जास्त प्रोटीन घेणं, कॅल्शियम इम्बॅलन्स. किडनी स्टोनची लक्षणे: असह्य वेदना, लघवीत जळजळ, रक्त, उलटी, मळमळ, बेचैनी. स्टोन टाळण्यासाठी उपाय: भरपूर पाणी प्यावे, सॉफ्ट ड्रिंक्स कमी करावे, जास्त मीठ टाळावे, लिंबू पाणी उपयोगी ठरू शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किडनी इन्फेक्शन कसं ओळखाल?
काही लोकांना वारंवार UTI होतो आणि तो दुर्लक्षित राहिला तर इन्फेक्शन किडनी पर्यंत पोहोचू शकतो. सिम्पटम्स: ताप येणे, लघवी जळजळ, दुर्गंधी, पाठदुखी, वारंवार लघवी. बचाव: स्वच्छता राखा, पाणी जास्त प्या, लघवी रोखू नका. किडनी निरोगी ठेवण्यासाठी डाएट टिप्स: काय खावे? ताजी फळे खावीत, भाज्या खाव्यात, लिंबू पाणी प्यावे, नारळ पाणी प्यावे, मर्यादित प्रमाणात भरपूर पाणी प्यावे. काय टाळावे? जास्त मीठ टाळावे, पॅकेट फूड्स टाळावे, बेकरी प्रोडक्ट्स टाळावे, कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल, स्मोकिंग हे टाळावे. पेनकिलर बद्दल महत्त्वाचं: पेनकिलरचा जास्त वापर किडनीसाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः स्वतःहून मेडिसिन घेणं टाळा. किडनी खराब झाल्यावर काय घरगुती उपाय करावेत? जवस आणि बार्ली पाणी: 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा बार्ली उकळून घ्या आणि त्यात थोडे जवस घालून दिवसातून 1 वेळा प्या. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि किडनीला सपोर्ट मिळतो. लिंबू पाणी आणि नारळ पाणी: दररोज 1 ग्लास साखर न घातलेले लिंबू पाणी किंवा मर्यादित प्रमाणात नारळ पाणी घेतल्याने शरीर हायड्रेट राहते आणि किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. टीप: ज्यांना किडनी फेल्युअर, क्रिएटिनिन जास्त, डायलिसिस सुरू आहे किंवा पोटॅशियम वाढलेला आहे त्यांनी नारळ पाणी किंवा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोथिंबीर पाणी: मुठभर ताजी कोथिंबीर 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून गाळून घ्यावे. आठवड्यातून 3-4 वेळा प्यावे. काकडी आणि कलिंगड: पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळं जसे काकडी, कलिंगड यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि युरिन फ्लो सुधारण्यास मदत होते. तुळशीची पाने: 4-5 तुळशीची पाने कोमट पाण्यासोबत घेतल्याने युरिनरी ट्रॅक्टला फायदा होऊ शकतो. मीठ कमी करणे: जास्त मिठामुळे BP वाढतो आणि किडनीवर ताण येतो, त्यामुळे लोणचे, पापड, चिप्स, पॅकेज फूड कमी खा. लघवी रोखू नका: वारंवार लघवी दाबून ठेवल्याने इन्फेक्शन आणि किडनी स्ट्रेस वाढू शकतो. दररोज चालणे आणि व्यायाम: रोज 30 मिनिटे चालल्याने BP, शुगर आणि वजन कंट्रोल राहण्यास मदत होते, ज्याचा किडनी हेल्थवर चांगला परिणाम होतो. महत्वाची सूचना: हे उपाय फक्त सामान्य माहिती सुरुवातीच्या काळजीसाठी आहेत. सिव्हिअर पेन, स्वेलिंग, क्रिएटिनिन वाढणं, युरिनमध्ये ब्लड, फीवर किंवा डायलिसिस सुरू असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किडनी वाचवण्यासाठी 10 गोल्डन रूल्स: आता जाणून घेऊया आयुष्यभर किडनी हेल्दी ठेवण्यासाठी 10 नियम. पुरेसे पाणी प्यावे, BP कंट्रोलमध्ये ठेवावा, शुगर कंट्रोल ठेवावी, मीठ कमी खा, स्मोकिंग टाळा, रोज एक्सरसाइज करा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, जंक फूड कमी करा, पेनकिलर कमी करा, रेग्युलर हेल्थ चेकअप्स करा. किडनी फेल्युअरची लक्षणं आणि उपचार: किडनी फेल्युअर म्हणजे किडनीची कार्यक्षमता खूप कमी होणं, लघवी कमी होणं, सूज, दम लागणं, उलटी, कन्फ्युजन, विकनेस. ट्रीटमेंट: BP आणि शुगर कंट्रोल, डाएट कंट्रोल, मेडिसिन्स. सिव्हिअर केसेसमध्ये डायलिसिस. वेळीच डायग्नोसिस खूप महत्वाचा असतो. लघवीमध्ये जळजळ किंवा संसर्ग असल्यास काय करावे? UTI किंवा इन्फेक्शन दुर्लक्षित करू नका. सिम्पटम्स: जळजळ, वारंवार लघवी, दुर्गंधी, ताप. उपाय: भरपूर पाणी प्यावे, स्वच्छता, लघवी दाबू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीरात सूज येणे हा किडनी खराब होण्याचा संकेत आहे का? हो, अनेक वेळा शरीरावर सूज येणे हे किडनी प्रॉब्लेमचे लक्षण असू शकते. विशेषतः पाय, घोटे, डोळ्याखाली सूज अशी सूज सतत राहत असेल तर तपासणी करणे गरजेचे आहे. मित्रांनो, किडनी खराब होण्याआधी शरीर अनेक संकेत देत असतं, फक्त आपण त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर रुपाली लवटे पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत तुमच्या आणि कुटुंबाची काळजी